आणि यानंतर आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। आज महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं, तर शिवाजी पार्कमध्ये परेडचं आयोजन करण्यात आलं असून या सोहळ्यालाही मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली। भारतात सध्या जवळपास सर्वच ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रकोप सुरू आहे। येत्या काही दिवसात देशात तापमानाचा पारा 50 अंशांवर जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। मे महिना हा वर्षातील सर्वात उष्ण महिना असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। आज ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ठाणे ते पनवेल दरम्यान सकाळी 10:20 ते सायंकाळी 4:40 ब्लॉक असेल। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहेत। या पार्श्वभूमीवर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। वाढत्या उष्म्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना प्रचंड उष्णतेमुळे विविध प्रकारच्या प्रकृतीच्या समस्या भेडसावत आहेत। उच्च रक्तदाबाची समस्या वाढत असून खासगी सार्वजनिक रुग्णालयांमध्ये उच्च रक्तदाबाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढलंय। राज्यातील गेल्या 24 तासात कोरोनाचे 155 नवे रुग्ण आढळून आले, त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 998 वर गेली आहे। तर गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला नाही। मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे। मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये चढउतार पाहायला मिळतोय। गेल्या 24 तासात मुंबईत 94 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालाय। राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत असून मुंबईत 609 सक्रिय रुग्ण आहेत। देशातील 90% राज्यांनी लेबर कोड नियमांचा मसुदा तयार केलाय। तो लागू झाल्यास आठवड्याचे 4च दिवस काम करावं लागू शकतं। कामांचे तास मात्र 9 वरून 12 करण्यात येतील। केंद्रीय श्रममंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली आहे। मूळ वेतन वाढल्यास पीएफची कपातही वाढेल असंही सांगण्यात येत आहे। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणं, खतं आणि पीक कर्ज योग्य वेळी उपलब्ध करून देण्याचा आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बँक आणि कृषी विभागाला दिलाय। याबाबत त्यांनी खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते। रावेर तालुक्यातील शौचालय प्रकरणातील घोटाळेबाज तुरुंगात जाणार असल्याचं वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय। रावेर पंचायत समितीतील सुमारे 1.5 कोटींचा शौचालय घोटाळा समोर आल्यानंतर दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। याची चौकशी केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून केला जातोय, त्यामुळे दोन्ही समाजांनी संयमाची भूमिका घेणं गरजेचं आहे असं मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केलंय। पोलीस महासंचालकांचं सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले आहेत। राज्यात सर्वाधिक 136 सन्मान चिन्ह गडचिरोली पोलीस दलाला मिळाले आहेत। माओवाद्यांच्या विरोधातील अभियानात केलेल्या कामगिरीबद्दल ही सन्मान चिन्ह देण्यात आली आहेत। अमरावती जिल्ह्यातील धामणगावमध्ये विकास कामांच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगली जुंपली आहे। विकास कामांचं भूमिपूजन करण्यासाठी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर धामणगाव मतदारसंघाच्या दौऱ्यावरती होत्या, परंतु त्या येण्यापूर्वीच भूमिपूजनाचे फलक अज्ञातांनी तोडले असल्याचं समोर आलंय। हे कटकारस्थान असल्याचा आरोप माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केला। सोलापूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं भोंग्यावरती राष्ट्रगीत वाजवून आंदोलन केलंय। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या। तर मोहित भारतीय यांना मुंबईत येऊन संविधानाची प्रत भेट देण्यात येईल असं राष्ट्रवादीचे विभाग शहराध्यक्ष सागर शितोळे यांनी म्हटलंय। जुलै महिन्यात आलेल्या महापुरात महाड शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं, त्यामुळे दरवर्षी येणारा महापूर टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात यासाठी वारंवार मागणी केली जात होती। मात्र कोणत्याही उपाययोजना न झाल्यानं महाडकरांनी रास्ता रोको केला। या आंदोलनात शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी देखील सहभाग घेतला होता।
त्यात एका तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली होती। याबाबत गोंदी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मंत्रालयात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई मंत्रालयावरती करण्यात आली आहे। तर दुसरीकडे मुंबई पालिकेवरही तिरंगी रंगाची रोषणाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र दिन विद्युत रोषणाई महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानंही करण्यात आलेली आहे। विद्युत रोषणाईमुळे मुंबई पालिकेच्या इमारतीचं रूप आणखीनच खुलून दिसतंय। महाराष्ट्र दिनानिमित्त नवी दिल्लीत महाराष्ट्र भवनात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आकर्षक विद्युत रोषणाईमुळे महाराष्ट्र सदनाचं रूप आणखीनच खुलल्याचं पाहायला मिळालं। शाहू महाराज कृतज्ञता पर्व 18 एप्रिल पासून सुरू आहे। शाहू महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या काळात विकासाचा भोंगा शाहू महाराजांनी शाहू मिलच्या माध्यमातून वाजवल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात रविवारी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। याच अनुषंगानं सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री केसी पाडवी यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे मेसेज फॉरवर्ड करू नये, तसंच सण साजरे करताना शांतता पाळावी असं आवाहन पोलीस महानिरीक्षकांनी केलं आहे। राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण देणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांनी आमच्याकडे दिवाळी, गुढीपाडवा, होळी आणि गणपती दर्शनासाठी यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू असं वक्तव्य मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी केलंय। अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांना सोंगाड्या असं म्हटलं होतं। यावर बोलताना अभिजित पानसे यांनी हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याचं म्हटलंय। आजच्या सभेत सगळ्यांची फाडाफाड होईल असं देखील अभिजित पानसे यांनी म्हटलंय। औरंगाबाद हे शिवसेनेचं असून संभाजीनगर हे मनसेचं आहे असं सांगत पानसे यांनी शिवसेनेची सत्ता असूनही औरंगाबादचं संभाजीनगर का केलं नाही असा सवाल उपस्थित केलाय। जालन्यातील परतूर इथं ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्य जनतेला अनेक आजारांचं निदान आणि उपचारासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं मेळावा आयोजित केलाय। या मेळाव्याच्या उपक्रमांचा फायदा मिळणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं याचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार बबनराव लोणीकर यांनी केलंय। राज ठाकरेंच्या सभेवर एकनाथ खडसेंनी टीका केली आहे। राज ठाकरेंनी उद्याच्या सभेत वाढत्या महागाईवरती प्रहार करावा असा खोचक सल्ला खडसेंनी दिलाय। राज ठाकरे ना विरोधी पक्षात आहेत ना सत्तेत, तरीही त्यांनी महागाईवर बोलावं असं खडसे म्हणाले। सांगलीत रस्त्यावरती भले मोठे खड्डे पडले, त्यामुळे अनेक ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे। पालिकेनं याकडे दुर्लक्ष केल्यानं दलित महासंघानं खड्ड्यांमध्ये अर्धनग्न उभं राहून अनोखं आंदोलन केलंय। तरी रस्ता बनवणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे। हिंगोलीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलाय। राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी मुंबईत शिवबंधन बांधलं। यावेळी हिंगोलीचे शिवसेनेचे नेते उपस्थित होते। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात लागलेल्या आगीत 4 एकरातील मका जळून खाक झालाय। चिंचखेडामध्ये शेतात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। यात कन्हैयालाल पाटील या शेतकऱ्याचं जवळपास लाखोंचं नुकसान झालंय। दरम्यान प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यानं केली आहे। जळगावातल्या मुक्ताईनगरात शासकीय गोदामात धान्य निकृष्ट दर्जाचं असल्याची बाब समोर आली आहे। यानंतर या ज्वारीची तपासणी करण्यात आली। त्यानंतर प्राप्त अहवालात ही ज्वारी खाण्यायोग्य नसून केवळ 12% ज्वारीचं प्रमाण हे खराब असल्याचं नमूद करण्यात आलंय। तर प्रमाणपत्र देऊन महसूल प्रशासन आपल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलाय। दक्षिण सोलापुरातील भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेला राहुल पवारचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे।
नांदेड शहरात गेल्या 2 दिवसात 2 जणांच्या हत्या करण्यात आल्या। शनिवारी रात्री 10च्या सुमारास मिलगेट रस्त्यावरती 35 वर्षीय प्रेमानंद जोंधळे या युवकाचा भर रस्त्यात चाकूने भुसकून खून करण्यात आलाय। तर पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती मिळते। घटनेनंतर आरोपी फरार झालाय। वर्षभरापासून महावितरणची ऑनलाईन कमाई जोरात आहे। एकूण 20 ग्राहकांपैकी 74% ग्राहकांनी तब्बल 53,050 कोटी रुपयांचा ऑनलाईन वीज बिलाचा भरणा केलाय। महावितरणचे राज्यभरात 2,60 लाखांहून अधिक ग्राहक असून महिन्याला 5 ते 6 हजार कोटी रुपयांचं बिलिंग होत आहे। अमरावतीमध्ये अंजनगावमधील हिरापूरमधील गावठाण परिसरात अचानक आग लागल्याची घटना घडली। या आगीत 2 चारचाकी गाड्या 2000 बांबूंचं साहित्य जळून खाक झालंय। घरातून बाहेर निघालेल्या 23 वर्षीय तरुणावरती धारदार शस्त्रानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना परळीत घडली आहे। शैलेश राजनाळे असं हल्ला झालेल्या युवकाचं नाव आहे। या हल्ल्यामुळे परळीतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सुट्ट्यांचे बिल काढण्यासाठी 2200ची लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलाय। डॉक्टर सुशील जावळे असं या लाचखोर वैद्यकीय अधिकाऱ्याचं नाव असून तो अंबड तालुक्यातील वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्र इथं कार्यरत आहे। अकोल्याच्या पातूरमध्ये आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या बगीचामध्ये चक्क गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। पोलिसांच्या विशेष पथकानं कारवाई करून सर्व झाडं जप्त केली आहेत। जळगावातील प्राध्यापक अविनाश काटे यांनी आपल्या घराला जंगलाचा लूक दिलाय। या जंगलात दररोज हजारो चिमण्यांसह पक्ष्यांची शाळा भरतीये। अविनाश काटे आणि त्यांच्या पत्नी वैशाली हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करतायत। त्यांच्या या जंगलाच्या घराजवळच आल्यानंतर आपण जणू जंगलात फिरतोय असा अनुभव आल्याशिवाय राहत नाही। जालना पोलीस मुख्यालयात बनवण्यात आलेल्या अत्याधुनिक जिमचं उद्घाटन औरंगाबाद परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या हस्ते करण्यात आलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला एनएसएसचे राज्यस्तरीय विविध पुरस्कार प्राप्त झालेत। राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर गुणवंत सरवदे यांच्यासह अधिकारी आणि स्वयंसेवकांनी पुरस्कार स्वीकारले। लग्न म्हटलं की डीजेच्या तालावर वाजत गाजत घोड्यावरून निघालेली नवरदेवाची मिरवणूक सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते। ही प्रथा सर्वत्र रूढ आहे, परंतु ही मक्तेदारी मोडत शेतकरी कुटुंबानं परंपरेला फाटा देत आपल्या नवरी मुलीची मिरवणूक घोड्यावरून काढून एक सामाजिक संदेश दिलाय। एवढंच नाही तर लग्न मंडपात नवरीला डोलीमध्ये बसवूनही आणलाय। जळगावमध्ये खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्यात आल्या। शनिवारी संध्याकाळी विधिवत पूजा करून भगत नाना धनगर यांनी 12 गाड्या ओढल्या। ही परंपरा गेल्या 70 वर्षांपासून चालू आहे। कोरोनामुळे 2 वर्ष या यात्रोत्सवाला खंड पडला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून 3 देशांच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांचा दौरा मोदी करणार आहेत। पंतप्रधान आधी जर्मनीला नंतर डेन्मार्कला जातील। परतीच्या प्रवासात 4 मे रोजी काही काळासाठी पॅरिसला देखील थांबतील। पॅरिसमध्ये ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी तर बर्लिनमध्ये जर्मनीचे फेडरल चान्सलर यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक करणार आहेत। पंजाबच्या पतियाळा जिल्ह्यात खलिस्तान विरोधी मिरवणुकीवरून 2 गटात झालेल्या चकमकीनंतर आता पंजाब सरकारनं 3 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात। तसंच जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा स्थगित केली आहे। स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू नौका INS विक्रांत ही भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होतीये। आतापर्यंत झालेल्या विविध चाचण्या या यशस्वी झाल्यात। विक्रांतवरील सर्व उपकरणांनी समाधानकारक काम केलंय। आता लवकरच विक्रांत शेवटच्या चाचण्यांकरता कोचीन बंदरातून रवाना होणार आहे। जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर परिसरात आग लागल्याची घटना घडली। या आगीनं रौद्ररूप धारण केलं असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत।
भारतात सध्या जवळपास सर्वच ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रकोप सुरू आहे। येत्या काही दिवसात देशात तापमानाचा पारा 50 अंशांवर जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। मे महिना हा वर्षातील सर्वात उष्ण महिना असल्याने पश्चिम राजस्थानच्या काही भागात तापमानाचा पारा 50 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आम्हाला कोणी धमकावलं तर अण्वस्त्रांचा वापर केला जाईल असा इशारा उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी दिलाय। अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यावर दबाव टाकण्यासाठी किम यांनी हे वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे। ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स आणि राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्स रविवारी आमने-सामने आहेत। मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे, तर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवरती संध्याकाळी 7 वाजता भिडणार आहेत। चेन्नईचा संघ धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे। सिनेविश्वात काय चाललंय पाहूयात। बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्यांपैकी एक रोहित शेट्टीने आता मुंबईचे माजी पोलीस कमिशनर राकेश मारिया यांच्या जीवनावर आधारित बायोपिक काढणार असल्याची मोठी घोषणा केली आहे। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत। थोड्याच वेळात पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी माझी सहकारी मनाली सोबत।